नमस्कार मित्रांनो. तर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना अंतर्गत सन 2026-27 साठी तब्बल 63,45,60,000 रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. तर हा निधी कोणासाठी आहे, विद्यार्थ्यांना किती फायदा होणार, पैसे कधी मिळणार आणि शासन निर्णयात नेमकं काय नमूद करण्यात आलं आहे, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, हा शासन निर्णय आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून 16 जून 2026 रोजी जारी करण्यात आला आहे. तर स्वयं योजना म्हणजे काय? तर आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जमातीच्या अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबवली जाते ज्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना भोजन खर्च, निवास खर्च, शैक्षणिक साहित्य आणि निर्वाह भत्ता यासाठी आर्थिक मदत दिली जाते. ही योजना सन 2016-17 पासून सुरू आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट DBTद्वारे रक्कम जमा केली जाते. तर किती निधी मंजूर झाला? तर या GR नुसार सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी एकूण रुपये 63,45,60,000 इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तर निधीचा तपशील पाहूया. तर योजना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना, लेखाशीर्ष 2225E024, अर्थसंकल्पीय तरतूद 211,0652 कोटी रुपये. सदर GR अंतर्गत वितरित निधी रुपये 63,45,60,000 रुपये. तर विद्यार्थ्यांना पैसे कधी मिळणार? तर शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना पहिल्या 2 हप्त्यांची रक्कम ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अदा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच आर्थिक मदत मिळू शकणार आहे. तर पैसे कसे मिळतील? तर मित्रांनो, या योजनेतील सर्व देयके DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने विद्यार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आधार बँक खात्याशी लिंक असणे, DBT पोर्टलवरील माहिती योग्य असणे, बँक खाते सक्रिय असणे याची खात्री करून घ्यावी. नंतर शासनाने घातलेल्या महत्त्वाच्या अटी. तर शासनाने निधी वितरणासाठी काही महत्त्वाच्या अटी नमूद केल्या आहेत. तर अट क्रमांक 1, निधी ज्या उद्देशासाठी मंजूर करण्यात आला आहे त्याच उद्देशासाठी खर्च करावा लागेल. नंतर अट क्रमांक 2, सर्व विद्यार्थ्यांना DBTद्वारेच रक्कम अदा करावी लागेल. नंतर अट क्रमांक 3, लाभार्थी पात्रता, नियम आणि अटींची पूर्ण पडताळणी करूनच निधी खर्च करावा लागेल. आणि अट क्रमांक 4, पुढील निधी मागणी करताना उपयोगिता प्रमाणपत्र म्हणजे युटिलायझेशन सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक राहील. तर विद्यार्थ्यांसाठी याचा फायदा काय? तर या निर्णयामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळेल, राहण्याचा आणि जेवणाचा खर्च भागवता येईल, शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी मदत मिळेल आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळणार आहे. तर मित्रांनो, आदिवासी विकास विभागाने पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना अंतर्गत सन 2026-27 साठी 63,45 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळणार असून त्यांचे शिक्षण अधिक सुलभ होणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.